साताऱ्याच्या मान तालुक्यातील देवडी या ठिकाणी फलटण चौक, मायनी चौक, मार्डी चौक ते श्री सिद्धनाथ मंदिरापर्यंत दिवसभर वाहतूक कोंडी होत असते। देवडी या ठिकाणी फलटण आणि सांगली या शहरांसाठी 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या हायवेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। रस्त्याचे काम सुरू असल्याने तसेच मायनी चौक ते मार्डी चौक दरम्यान रस्ता अरुंद असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। यातच देवडी पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस नसल्यास वाहनांच्या फलटण चौकापासून ते श्री सिद्धनाथ मंदिरापर्यंत लांबच लांब रांगा लागत असतात। अनेक वेळा यामुळे रुग्णवाहिकेला देखील वाहतूक कोंडीत खोळंबून राहावे लागते। त्यातच जगदाळे कॉम्प्लेक्स समोर दुचाकी वाहने पार्किंग केल्याने पदचाऱ्यांना पदचारी मार्ग देखील उपलब्ध होत नाही। त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। तसाच प्रकार देवडीत रविवारी सकाळी घडला। साप्ताहिक सुट्टी असल्याने नागरिक घराबाहेर पडले होते। अरुंद रस्ता व रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास येताच देवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष वर्षा राणी सावंत यांचे पती मिस्टर नगराध्यक्ष बाळासाहेब सावंत व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे मान तालुकाध्यक्ष विशाल घोरपडे यांनी मायनी चौक ते बाजार पटांगणापर्यंत वाहतूक कोंडीत दूर करण्याचा प्रयत्न केला। मायनी चौक ते बाजार पटांगणापर्यंत दिवसभर आणि रात्रीचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वारंवार वाहतूक कोंडी होत असते। तरी देखील सकाळी 11च्या सुमारास वाहतूक पोलीस नसल्याने सामान्य नागरिकांना व भाजप पदाधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी दूर करावी लागली। शनिवारी सायंकाळच्या सुमारास रुग्णवाहिकेला वाहतुकीचा सामना करावा लागला। यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।